मास्क, पावडर मिळते नुसती आणि आपण ती पाण्यामध्ये मिक्स करून पण लावतो. काही जर चांगल्या ब्रँडचे फेशियल्स तू वापरले तर जेल आणि पावडर तुला पील ऑफ मास्क फॉर्म मध्ये मिळतं, जे मिक्स करायचं आणि ते लावायचं, जसे आपण इथे केलेले तू बघितले. तर असे अनेक पद्धतीचे मास्क आहेत, अनेक म्हणजे व्हरायटी ऑफ मास्क आता मार्केटमध्ये आहेत आणि तुला हवे तसे हे तू क्रिएट करू शकते. सपोज तुला सिरमचा शीट मास्क करायचा आहे, तोही तू करू शकते तुझा. ते आपण आता बघणार आहोत की कसे शीट मास्क आपले आपण क्रिएट करू शकतो. आणि आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मास्क मध्ये सेटिंग आणि नॉन सेटिंग असे दोन पद्धतीच्या फॉर्म मध्ये मास्क असला पाहिजे. सेटिंग म्हणजे जो पूर्ण वाळतो, म्हणजे पूर्ण ड्राय पडतो. नॉन सेटिंग म्हणजे जो ड्राय पडत नाही. जसे क्रीम बेस मास्क आहे, जसे आता तू बघितलेत ऑलरेडी, काही काही फेशियल मध्ये तू बघितले की क्रीम शेवटला आपण तो मास्क मिक्स करून लावतो, पण तो वाळत नाही, तो क्रीम सारखा राहतो की लावलाय आणि तो ऍज इट इज राहतो आणि आपण एक 10 मिनिटं झाली की तो पुसून टाकतो. दॅट इज नॉन सेटिंग पॅक. सेटिंग पॅकला काय व्हायचं, सेटिंग पॅक लावल्यानंतर एक 10 मिनिटांनी जर बघितलं तर त्या मास्कला भेगा पडायच्या आणि मग ते मास्क काय करतात, जे नॅचरल मॉइश्चर असतं स्किन मधलं ते पण सगळं ओढून घेतलं जातं. म्हणजे काय होतं, जर मास्क काढल्यानंतर स्किन परत फुल ड्राय फील होते, म्हणजे स्किनचा पीएच बॅलन्स जो आपण केलेला असतो तो सगळा परत डिस्टर्ब होऊन जातो. त्यामुळे आता सेटिंग पॅक जे आहेत ते आता नाही कोणी वापरत, म्हणजे पूर्ण आउटडेटेड झालेले. त्यामुळे आता क्ले बेस्ड मास्क आलेत, पण ते नॉन सेटिंग असतात. कुठल्याही पॅकला आपण नॉन सेटिंग बनवू शकतो. एखादा रेडीमेड पॅक पावडर फॉर्म मध्ये आहे, पण आपल्याला वाटतं या स्किनला आपण सेटिंग पॅक नाही लावू शकत, चुकीच आहे. त्या पॅकला आपण नॉन सेटिंग बनवू शकतो. ते कसं बनवायचं ते पण आपण आता बघणार आहोत. प्रॉडक्ट मध्ये ह्युमेक्टंट मध्ये खूप सारे व्हेरिएशन येतात. सगळ्यात पहिले क्ले मास्क होते, मग बायोलॉजिकल मास्क आले, आता शीट मास्क आहेत, क्रीम बेस मास्क आहेत, प्लस पील ऑफ मास्क आहेत. आणि हे जे काय तू प्रॉडक्ट वापरशील त्याच्यावरती डिपेंड करतं की ते किट मध्ये पण बरेपैकी वेगळे वेगळे मास्क येतात. सायमल्टेनियसली तू स्वतःहून तयार करू शकतेस पॅक. जसे आपल्याकडे रॉ इन्ग्रेडियंट आहेत, पावडर आहेत, तू बघितल्या त्या पद्धतीने आपण शीट मास्क स्वतः तयार करू शकतो. त्या पद्धतीने आपण नॉन सेटिंग पॅक स्वतः तयार करू शकतो. आपल्याला हेल्प लागते ते फक्त पील ऑफ मास्क साठी. पील ऑफ मास्क जे आपले मार्केटमध्ये आहेत ते फक्त आपण विकत घेऊन करू शकतो. बाकीचे सगळे पॅक आपण आपले अकॉर्डिंग टू स्किन काय त्याच्यामध्ये जास्तीची गरज आहे ते पद्धतीने आपण आपले पॅक हे बनवू शकतो, ज्याच्याने रिझल्ट तू जे काय देतेस तो अजून चांगला इन्हान्सिंग होतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अफोर्डेबल कॉस्ट मध्ये होतो. म्हणजे क्लायंट जे काय आपल्याला कॉस्ट पे करत असेल त्या कॉस्ट प्रमाणे आपण तो पॅक बनवू शकतो आणि त्या प्रत्येक पॅक मधनं रिझल्ट हे येतात. असं होत नाही की कमी कॉस्ट देते तर कमी रिझल्ट आहे, असं होत नाही. रिझल्ट हा येतो. जसं आपण बाहेर फूड खायला जातो, 10 रुपयाचे शेंगदाणे एवढेच येतात, शेंगदाणे तेच असतात पण ते तेवढे येतात. जास्त पैसे दिले तर जास्त शेंगदाणे येतात. क्वालिटी फक्त थोडीफार 19-20 होऊ शकते, पण आपण हे रॉ इन्ग्रेडियंट वापरतोय तर ह्याच्यात तर क्वालिटी काही चेंज व्हायचा विषयच येत नाही. फक्त अकॉर्डिंग टू स्किन किती मिक्सिंग किती करायचंय. एखाद्या मास्क तयार करते, मला जर क्लायंट पे चांगले करताय तर मी 7-8 गोष्टी मिक्स करू शकते, का तर मला बेस्ट रिझल्ट द्यायचा आणि त्यांनी मला व्यवस्थित पे पण केलेले. पण जर मला क्लायंटची तेवढी पेइंग कॅपॅसिटी नाहीये किंवा त्यांना आत्ता तेवढे नाही पे करायचे, ते जस्ट मेंटेनन्स साठी आले, मग मी 7-8 गोष्टी मिक्स नाही करणार. मी त्यांच्या स्किन अकॉर्डिंगली 2-3 गोष्टी मिक्स करून सुद्धा मी त्यांना रिझल्ट देऊ शकते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याचा कुठले रिॲक्शन रॅशेस येत नाही, कारण हे नॅचरल कंटेंट आहेत. आपल्याकडे जे काही आपल्याकडे आपण कंटेंट घेऊन तयार करतो पॅक, हे सगळे नॅचरल असतात, ह्याच्याने कुठल्याही स्किनला हार्म होत नाही आणि रिझल्टही आपण चांगले देऊ शकतो.